ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम मोकळ आभाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहुल मोकळ आभाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहुल निघाली पाऊले दर्शनी ध्यास लागला पंढरी हो यात दाटली माऊली 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 विठ्ठल माऊली दुश्मन पे वार कर हौसलों को चीर के टुकड़े हजार कर नाच खेल मौत का जीत की धुन बना जीत का गुमान कर प्रहार देश पर प्रहार है गुमान कर घमंड कर प्रचंड कर तांडव सा युद्ध कर भयंकर पथनाट्य याला म्हणतात हो हे रस्त्यावरचं नाटक आमचं पथनाट्य याला म्हणतात हो रसिकजनांना वंदन करुनी रसिकजनांना वंदन करुनी नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने सजलेल्या भूमीत व भीमराव आंबेडकर यांच्या विचाराने फुललेल्या नगरीत आम्ही साई पब्लिक स्कूलचे विद्यार्थी एक पथनाट्य सादर करीत आहोत. पथनाट्याचा विषय आहे सायबर क्राईम. सायबर क्राईम अरे सारखं इंस्टावर असतो म्हणून तिला मोबाईलचे फायदे सुद्धा माहित नाहीत बघ. अरे ऑनलाईन वर्गाची प्रति म्हणते होय असते की बघायचं का तुला तर मग दाखव. हॅलो मंदार बोलताय का? हा बोलतोय मी प्रिया वर्मा रत्ना कंपनीकडून बोलते. काय तांबडा की पांढरा? तांबडा पांढरा रस्ता नव्हे रत्ना कंपनीकडून बोलते. तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली. त्यासाठी फक्त तुमचा OTP लागणार आहे. बरं मॅडम OTP घ्या 1964 86 अजून काय काय लागणार आहे त्यासाठी? लगेच मिळणार ना पैसे. आता आपल्याला 10 लाखाची लॉटरी लागली आहे. अरे काय सांगतो तुला लंगोटी मित्र आहे तर मला त्याचे 5 मिनिट पाहिजे. तुला काही येड मिळत लागलंय का रे? लंगोटी आला तर काय झालं? 5 लाख रुपये देणार मी तुला. अरे खास मित्र आहे ना तुझा. एक जेवण देतो बघ मी तुला. बर आजवर पैसे आले का बघते. बघ रे तुला काय समस्या काय?
अरे बाबा त्या रस्ता कंपनीवाल्याने तुझ्या खात्यातून 20,000 रुपये काढून घेतले की. काय सांगतोस रे? त्या रस्ता कंपनीवाले तुझा कागदा पांढरा सगळं रस्ता करून ठेवलाय. आता काय करायचं मग आपण? पोलिसांकडे जाऊया आणि तक्रार नोंदवूया. साहेब बघा की काय झालं? अहो साहेब त्या रस्ता कंपनीवाल्याने ह्याच्या खात्यातून 20,000 रुपये काढून घेतले. पैसे भेटले नाही परत. हो भेटले की तुम्ही काय करा सायबर डिपार्टमेंटमध्ये जावा. तुम्ही तुमचे तक्रार द्यावं नंबर दिला तुम्हाला तुमचे पैसे वापस भेटतील. बरं मिळतील ना नक्की? अरे सांगाल की नाही मुलीला त्याला बघितलंस का तू सायबर क्राईम काय असते ती आता पण सायबर क्राईम तुम्ही तर बघितलं फक्त खाली माहिती आहे का वाटतं त्याला फक्त कणीक पाहिजे असतं बस खाली बघायची का तुला चल मग माझ्या संग काय भावा ते दिवस झालं भेटला ना काय पोरगी बिरगी भेटली काय? आई बाबा पुढच्या नंबर टाकला काय सांगतोस? हॅलो Hey, my brother. मला समुद्रात भिजल्यासारखं वाटायला. अरे बाबा काय म्हणतेस की समुद्रात तुझ्यासारखं वाटतंय? काय रे बाबा बरं सागर मला तुमच्याशी बोलताना कसं तरी होतंय काय बाबा तुझ्या प्रेमाभिमात पडली काय ती? काय रे बाबा बरं सागर मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचंय परत बोलतोय आता एक नवीन पत्र सापडले काय सांगतोस? मित्राला कधी 10 रुपयाची वडापाव चालणार? पोलिसांना 2-3 लाख घालून बसणार. बस रे भावा मला काय करायचं समजे ना चला आपण जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊया. अरे माझ्या मित्राला फ्रॉड झाला आणि 2 लाख रुपये गेले. काय झालं? काय म्हणायची तुला बाबू किशोना भेटलो साहेब, पैसे मागायला मिळतील का? हो भेटेल. तुम्ही काय करा सायबर क्राईम विभागात जावं तुम्ही तुमचे त्याचे डॉक्युमेंट्स द्यावं. जर असं काय पुन्हा झालं तर तुम्ही 1930 नंबरवर फोन करा तुम्हाला तुमचे पैसे वापस भेटून जातील. ठीक आहे साहेब, धन्यवाद. बघितलंस का तू लग्नाच्या फोट्या मी टाकून फसवले जातात फेसबुकला फेक अकाउंट काढून फसवले जातात आणि बँकेकडून OTP येतात त्यामुळे फसवतात. आता हे तुम्ही यांना समजलंय. आता हे दिलंच पाहिजे तर मग देऊया. बघितलं का मंडळी? कोणी कुणाचं नसतं राव, कोणी कुणाचं नसतं राव. हे साहेब फसवणुकीचं दुसरं नाव. हे साहेब फसवणुकीचं दुसरं नाव. ओ मंडळी ऐकलं का मंडळी? ओ मारेकर ऐकायलाच पाहिजे. 6 अंकी नंबर गेट बदल्या जातात त्यामुळे आपल्या मोबाईलवर येणारा OTP कोणाला देऊ नका. स्वतःही सतर्क राहा आणि इतरांनाही सतर्क करा. आणि तुमच्यासोबत असं काय घडल्यास त्वरित नॅशनल सायबर क्राईम 190 वर त्वरित संपर्क साधा. आता यांना संदेश तर देऊन झाला पण ही लोक काय अशी तशी ऐकणार आहेत की नाही. चला तर मग एक सामूहिक प्रतिज्ञा घेऊया. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. आणि या देशातील सायबर क्राईम संपवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. जय हिंद. भारत माता की. भारत माता की. यह कहानी एक विठल भक्त गोरा कुंभार की है। भूवरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली भीवरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली युगे युगे विठेवरी शोभे कर छटावरी गरुडावरी आला माझा कानडा कैवारी सावळा हा माझा राजा गजरा झाला हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय
अरे वाह, आज तो माँ बेटे दोनों विट्ठल की आरती में आए हैं। कुछ समय उस विट्ठल को भूलकर घर परिवार में ध्यान दे दे तो आपकी बड़ी कृपा होगी। विट्ठल भी तो हमारे परिवार का हिस्सा है। हाँ हाँ, तो परिवार के सारे सदस्यों से मिलने का समय बराबर बराबर बांटना चाहिए ना। देखो, इस विट्ठल ने तुम्हें मेरी अर्धांगिनी के रूप में चुना और ये नन्हा बालक भी उसी विट्ठल की ही देन है। हाँ हाँ, विट्ठल की ही देन है, तो उसी विट्ठल का प्रसाद समझकर कभी लीजिए ना अपने हाथों में, कभी अपने गोद में बिठाकर खिलाइए ना इसको। यदि आप सारा लाड प्यार उस विट्ठल पर ही नौछावर कर दोगे तो इस नन्हे विट्ठल के हिस्से में क्या आएगा? ये गीली मिट्टी। विट्ठल, अब दोनों विट्ठल को आप ही संभालिए, मुझे कुएं से पानी लेने जाना है, ध्यान रखिएगा। आज अपने विट्ठल के लिए मटका बनाऊंगा और प्रतिदिन उस मटके में पानी भर के अपने विट्ठल को स्नान कराऊंगा। तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी
श्रृंगार है शील शीश सब के कर चलो कमंड से चलो ना डरो गिरेगा माटी करेगी प्यास बुझेगी हो दुश्मन करेगा धरती सजेगी देश सजेगा हो रक्त गिरे बाप बंधू तूच आई तूच माझी सोबती अखंड माझ्या कृपा ही तुझी चरणाशी सार तुझ्या जीवन माझ गाईन मी पंढरी राया तुझच नाम देशाची मजवरी तुझी छत्र सावली हो जन्म तुझी पावली माऊली 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 विठ्ठल माऊली सोहळा आनंदाचा सजला वाळवंटी बळ दिलं देवातूर गाण्या खुळ्या कंठी काय भक्त पुंडलिकाची थोर पुण्याई विटेवरी उभी माझी सावळी विठाई प्रभागेच्या तिरी युगे युगे तो उभा हो रणत्रैलोक्याचा भुवरी माऊली माऊली